आबा जिल्ह्यात नेमकं काय चाललंय तिकडे भाजप नेत्यासमोर दिसला हे शेतकरी आंदोलनाचं त्या ठिकाणी मंच आहे आणि या शेतकऱ्याच्या एक पोरगा म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे, त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि ते अटी शर्ती सगळ्या शिथिल झाल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहे. एक शेतकऱ्याचा पोरगा, एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका आहे. राजकीय भूमिका इथं नाही. परंतु राजकीय घडामोडी वेगळ्या भाजपबरोबर तुम्ही वेगळी चर्चा केली. काय वेगळी चर्चा? भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही जवळ गेलेला आहे. निधी भारतीय जनता पक्षाकडून पालकमंत्र्याकडून मिळत नाही म्हणून पालकमंत्र्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतात. नाही, मुळामध्ये एक गोष्ट पक्की डोक्यात घ्या की ज्या उमेदवारांनी काही दिवसापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी ते जिल्हाध्यक्ष पक्षाचे, मी पक्षाचा आमदार आणि तरी माझ्या विरोधात होते, नगरपालिकेला विरोधात, जिल्हा परिषद पंचायत समितीला सोबत आणि पंचायत समितीला सभापती पाडायला तुतारीला ते होते. त्यांनी 3 वेळा बदललेलं चालतंय आणि आम्ही त्यांना पाडायसाठी विरोधात भूमिका घेतली तर आमची निष्ठा तपासणार का? हा वचपा काढायसाठीच विरोधी भूमिका आहे का? हो, वचपाच काढणार, हीच भूमिका आहे. मी पक्षाचा आहे, अधिकृत आमदार आहे, पण माझ्या पक्षात जर काही चुकीचं होत असेल ते पण मला दुरुस्त करायची माझी जबाबदारी आहे. इकडे तुम्ही ह्या जर आमच्याच तुतारीचा सभापती पाडला त्यावेळेस का नियम लागला नाही? जर त्यांनी पक्षाच्या विरोधात गेले तर त्यांना पक्षावरनं हकालपट्टी का नाही केली? मग पक्ष जर ऐकणार नसेल तर आम्हाला भूमिका घ्यावं लागेल. इकडे तुम्ही ह्या कारणासाठी विरोधी भूमिका घेताय, दुसरीकडे आमदार उत्तमराव जानकर मोहिते पाटलांवर आरोप करत विरोधी भूमिका घेतात. नेमकं काय नाही, माझं कारण पहिल्या दिवशी स्पष्ट आहे आणि ती काय अंधारात नाही. माझ्या बाजूनं निवडून येऊन, पक्षावर निवडून येऊन जर भाजपबरोबर जाते ती चालतंय आणि आम्ही काय भेटलो म्हणून काय झालं? माझ्याकडचे सगळे सदस्य हे घड्याळावर निवडून आलेत. मला तर मताचा अधिकार नाही, माझे सदस्य घड्याळावर निवडून आलेले आहेत. मग ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एक होणार म्हणून आम्हाला सांगितलं होतं पक्षांनी घड्याळावर लढा, घड्याळावर लढलेत, घड्याळावर निवडून आलेत आणि मग ते महायुतीतच आहेत ना. मग त्यांनी भेटायला बोलवल्यानंतर गेलो ही भूमिका आहे ना आमची. आज त्या निवडून आलेल्या सदस्याला त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका आहे आमची. ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्या विरोधात भूमिका आहे. एकीकडे मोहिते पाटलांना वेगवेगळं पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. नाही, आमचं त्यांच्याशी काही नाही, आमचा या उमेदवारांना विरोध आहे. पण उत्तमराव जानकर ज्या पद्धतीने आरोप करतायत यावरून तर चित्र असं निर्माण होतंय की राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते मोहिते पाटलांना एकटे पाडण्याचा प्रयत्न. नाही, ते त्यांचं काय झालंय हे मला माहित नाही. तिकीट देताना किंवा आत्ताच्या क्षणाला किती वाजलेत बघा, आत्ता क्षणापर्यंत उमेदवार आम्हाला भेटायला झाला नाही, कुणी आम्हाला विचारलंच नाही. आम्ही बळच जाऊ का कुणा मागं? आज जर त्यांना आमची गरजच नसेल तर आम्ही तर काय करणार आहे? आम्हाला आमच्या लोकांसाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी त्यांच्या माणसाला उपसभापती केलं भाजपमध्ये जाऊन, तवाला काय गोड वाटलं सगळ्याला. आता आम्ही भूमिका घेतली तर लय गोड वाटतं का? म्हणजे त्यांना एक न्याय ना आम्हाला एक न्याय कोणी सांगितला? तशाच तसं असतं. याबाबत वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली का? खासदारांनी वरिष्ठ नेत्याशी काही चर्चा केली? आत्ताच्या क्षणापर्यंत एकाने विचारलं नाही. आत्ता बघापासून रोहितदादांनी पण विचारलं नाही. विचारत नाही तर आम्ही तर काय सांगायचं कारण आहे? निकाल काय असेल विधान परिषद? आम्ही ज्या बाजूला असतो त्या बाजूलाच निकाल असतो. बरं, आता रोहितदादांचं आंदोलन सुरू आहे, याबाबत काय म्हणणं आहे? अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, शासन दखल घेत नाही, आंदोलन काय नाही? साहेब, आत्ता तर आंदोलन चालू झालं, दखल घेणार ना. कलेक्टर साहेबाचा फोन आलता, त्या ठिकाणी मंत्र्यांशी बोलतायत, ते मुख्यमंत्र्याला ते कळवतील, तशी भूमिका घेतील आणि जे त्या ठिकाणी सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सदस्यशील मार्गानं त्या ठिकाणी आंदोलन करतोय याचा मेसेज महाराष्ट्रात जाणं आवश्यक आहे. ज्या अटी शर्ती आहेत, ज्या 19 सालीचं जे कर्जमाफी मिळालं त्या शेतकऱ्याला 48 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. ज्या 50,000चं त्या ठिकाणी प्रोत्साहन आहे
ते त्या ठिकाणी 75,000 1 लाख असलं पाहिजे. 2 लाखाची अट्ट जी त्या ठिकाणी सगळ्याला सरसकट मिळाली पाहिजे आणि या शेतकऱ्याचा विजय ह्यामध्ये होणं आणि शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी यामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शेवटपर्यंत लढू. एकंदरीत सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी याबद्दल काय? सरसकट कर्जमाफीच झाली पाहिजे. त्याची कारणं अशी आहेत की मागच्या 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला, गेल्या वर्षी अतिवृष्टी त्या ठिकाणी पुरानं वाहून नेलं आणि मग शेतकरी प्रत्येक वर्षी अडचणीत येतो. बरं, सरकारनं 2024ला सत्तेत येताना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस सरकारनं सांगितलं होतं का आम्ही 19ची कर्जमाफी करणार नाही, आम्ही नियम अटी लावू. त्यावेळेस तर कर्जमाफी 7-12 कोरा म्हणलेत. आज कोरा करा आम्ही एवढंच म्हणतो, तुम्ही बोललेलं फक्त पाळा. आम्ही याच्यापर्यंत काय सांगतो? याच बाबतीत काल ज्यावेळेस तुमची भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबरोबर बैठक झाली, हा मुद्दा कुठेतरी चर्चेत आला. नाही, मूळ मुद्दा काय माहिती आहे का, आपण क्लब का करताय? मूळ गोष्ट काय आहे, त्यांची कालची बैठक वेगळ्या कामासाठी होती, आजचं आंदोलन वेगळ्या कामासाठी आहे. उद्या विधानसभेच्या 22 तारखेला अधिवेशनात मीच बोलणार आहे आणि मागच्या प्रत्येक अधिवेशनात बोललोय. मूळ मुद्दा काय माहिती आहे का, आपल्याला प्रत्येकाला एका चष्म्यानं बघायची सवय लागली आणि जी त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस एखाद्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटतो त्यावेळेस मतदारसंघातल्या काही कामाच्या निमित्तानं भेटत असताना आम्ही जर मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला भेटलो ह्याचा अर्थ आम्ही लगेच पक्ष बदलला. ही जी वाईट सवय लागली आहे आणि विशेषतः काही ठराविक लोक आहेत जी या ठिकाणी अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा तयार करतात. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही जे आहात, तुमचे आधी नीट बघा कुठल्या पक्ष फिरून आलाय आणि मग बोलायचा अधिकार आहे का? ज्याला लायकी नाही आहे अशी जर बोलायला लागली तर त्या ठिकाणी आम्हाला देखील संताप निर्माण होतो. आम्ही आमच्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी आम्हाला त्या ठिकाणी मंत्र्यांना भेटणं गरजेचं आहे. मंत्र्यांकडनं त्या ठिकाणी विकास कामं आला पाहिजे, निधी आला पाहिजे. एका बाजूला आम्हाला काम नाही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांना भेटून कामासाठी जर गेलो तर पक्ष बदलला म्हणतात. मग काम कसं करायचं? आणि काही जी टवाळे लोक आहेत बोलणारी, त्यांना दुसरं काहीच काम नाही, त्यामुळे ते त्या ठिकाणी सातत्यानं टीका टिप्पणी करणे यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या प्रामुख्यानं आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये पूर आल्यावर मी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना, कलेक्टरना, मुख्यमंत्र्यांना संपर्क केला. त्यांना मी सांगितलं, साहेब आमच्याकडे जास्त परिस्थिती आहे, जिल्ह्यात पुराच्या परिस्थिती पाहणी करायला मुख्यमंत्री माड्यातच आले. का आले? आम्ही त्यांना मागणी केली म्हणून. आम्ही मागणीच नसती केली तर आले असते का? आल्या 5,000 रुपये जे घरात पाणी गेलं त्याचे 10,000 जाहीर केले का तर घरं बघितली. मग तो फायदा महाराष्ट्राला झाला. मग त्यामुळं माझी भूमिका आहे की माझ्या मतदारसंघातला मी लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडणे हा देखील प्रश्न उद्याच्या विधिमंडळात आम्ही मांडणार आहे आणि सातत्यानं आम्ही लढवय्ये माणसं आहे, आम्ही लढत राहणार आहे. शेवटचा प्रश्न, विधान परिषदेच्या निमित्तापुरती जवळीकता राहणार, राष्ट्रवादी भविष्य काळात एक संध राहील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक संध राहील जिल्ह्यात? नाही, एक संघच आहे. काही पदाधिकाऱ्यांनी गडबड केली आहे. ज्या एका माणसामुळं सगळं बिघडलंय, ज्यांनी काल आम्हाला धोका दिलाय तोच विषय आहे आणि त्याच्यासाठी सगळ्याला आपण त्या नजरेत का बघताय? आपणच काही लोकांना वाटते का की आमच्यात फटाफट व्हावी? असं तर नाही ना. चित्र दिसायचं काहीच कारण नाही साहेब. काय आहे की प्रत्येक निवडणूक, मग आता बघा आपण बघितलं असेल तर प्रत्येक जण प्रत्येकाबरोबर सोयीनं युती केलेली आहे प्रत्येक ठिकाणी. ती त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घ्यावा लागतात. त्या निर्णय आहेत ते तेवढ्यापुरतं मर्यादित आहेत. हे होते आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं की भविष्य काळातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असाच एक संध राहील. या निवडणुकीत ही युती झालेली आहे.